हालेलुया. मैं एक दिन जस्ट पवित्र आत्मा मेरे हार्ट में डाला. You know, when you get into heaven, suppose if I am a songwriter and I get into heaven, समजा मी एक गीत लिहिणारा आहे आणि मला स्वर्गात घेण्यात आले तर तो आपको मालूम क्या होगा? ये मेरा विश्वास है और पता नहीं मेरा आपने बहुत स्ट्रांगली है. So the moment I'll enter into heaven, heaven will play that song which I wrote, composed, sang on this earth. आणि जेव्हा मी स्वर्गात प्रवेश करेल ना तर त्यावेळेस मी जे गाणं लिहिलेलं आहे, मी जे गाणं बनवलेलं आहे, कंपोज केलेलं आहे, ते गाणं माझ्यासाठी स्वर्गात वाजवण्यात येईल. हालेलुया. वाव. बहुत अद्भुत है ये. मेरे दिमाग से परे है. क्योंकि एक्चुअली वो गाना मैंने नहीं लिखा, पवित्र आत्मा ने दिया और इसलिए मैंने लिखा. और वो गाना इसका मतलब स्वर्ग से आया है. Amen. जैसे आप देखते हो award ceremonies and all, you know, they play the songs of that person who is receiving the award. मग अवॉर्ड सेरेमनी जी असते तुम्ही टीव्हीवर बघता, जेव्हा ते लोक अवॉर्ड घेण्यासाठी येतात तर विशेष करून दुसरं कुठलं गाणं नाही लागत किंवा म्युझिक नाही लागत, तेच म्युझिक वाजतं किंवा तेच गाणं वाजतं ज्याच्यासाठी त्यांना अवॉर्ड भेटलेला आहे. वाव, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्ग बोरिंग जगह नहीं है. ये सब अपने गाने उधर रहने वाले हैं. ओके, नाचने के गाने, स्तुति, आराधना जो आप यहाँ पे गाते हो वो स्वर्ग में भी रहेगा. Amen. और इसका अभिमान, you know, who will be more, you know, the singer will be in tears. Oh God, you are playing my songs in heaven. Amen. जे गायक आहेत किंवा गीत लिहिणारे आहेत ते अश्रूमध्ये असतील आणि ते म्हणतील की अरे बापरे देवा, तू किती थोर आणि महान आहेस की माझं गाणं तू इथे स्वर्गात लावलेलं आहेस. Earth में people may sing or not sing your songs, but heaven is going to sing your songs. Amen. मग पृथ्वीवर लोकांनी तुमचे गाणे गाऊ न गाऊ, पण देव तुमचं गाणं नक्की तिथे वाजवणार आणि गाणार पण. Praise the Lord. हालेलुया. So इसीलिए जिनको भी पवित्र आत्मा अगर आत्मा में गाना देता है तो वो गाना लिखो, रिकॉर्डेड. आजकल हमारे पास वॉइस रिकॉर्डर्स है, फोन पर रिकॉर्ड करो, गुनगुनाओ, दोहराओ, गाओ, लिखो. ओके. और अगर आपको लॉर्ड और आगे लेके जाता है तो उसके यूट्यूब रील बनाओ, वीडियो बनाओ, सब कुछ करो. वो नहीं भी किया, सपोज आप आपके क्लोजेट में गा रहे हो, आई एम टेलिंग यू, यू विल हियर दैट सॉन्ग इन हेवन. Amen. मग तुम्ही तुमच्या बंद खोलीत पण जरी गात असला ना तरी पण मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही ते स्वर्गात नक्की ऐकता तुमचं गाणं. Amen. हालेलुया. Such an awesome God we have. Amen. इतका थोर आणि महान देव आपला आहे. Thank you, Lord Jesus. हालेलुया. You know, yesterday, you know, we had a wonderful testimony coming out of the Word of God that we posted on our WhatsApp group. काल देवाच्या वचनातून जे आपण व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या टाकत असतो त्या वचनाद्वारे खूप अद्भुत साक्ष आल्या. Yeah, it's a common scripture, okay, famous scripture. I don't want to say it as common, but it's a famous scripture. Everyone actually should by heart it. आणि हे जे वचन आहे ते सगळ्यांचं आवडतीचं वचन आहे आणि सगळ्यांना माहिती आहे ते वचन आहे. उलट मी तर म्हणेल की आपल्या सगळ्यांचं ते वचन पाठ असलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. किसको पता है क्या है वो वचन? पाठ नहीं है, मैं बोलूंगा, समझ लो. शर्म आना चाहिए मुझे अगर मेरे को याद नहीं है. सॉरी मैं बोल रहा हूँ, बट क्रिस्ती लाइफ ऐसा होना चाहिए कि वचन मेरे रग रग में बसा हो. आमेन आमेन. हाँ, ऐसा होना चाहिए. अभी बोलो पास्टर कौन सा वचन? हाँ, फटाक से मैं बोलूंगा. काळजी करू नका, मी तुम्हाला का सांगतोय की मेरे को आवेश है, ईर्ष्या है. Okay, what David says, I found your word and they were as spoils for me. Amen. मला तुझं वचन सापडलं आणि ते माझ्यासाठी लुटीप्रमाणे होतं. Wow. Hallelujah. In olden times when the king used to bring all the spoils and loots of the war, आणि ज्या वेळेस जुन्या काळामध्ये जेव्हा राजे लोक लुटून आणायचे, so everyone would come and take whatever he wanted. आणि मग प्रत्येक जण धावत पळत यायचे आणि त्यांना जे हवंय ना ते काढून घ्यायचे. Praise the Lord. हालेलुया. लूट में क्या रहता था? किसको बता सकता है क्या रहता था? सोना, अजून चांदी और कपड़े, करेक्ट, और बर्तन, हाँ कुछ भी हो सकता है. धान्य, जानवर भी होते थे. ओके, उनका जो भी था
शत्रु का सब लेके आते थे. आणि याची मजा कुणाची? ज्यांनी युद्ध लढलं नाही, साम्राज्याची. सब जाके लेते थे, मेरे को वो बंगड़ी चाहिए, मेरे को वो चाहिए, मेरे को ये चाहिए, मेरे को वो चाहिए, सब लेके जाते हैं. तसं देवाचं वचन आहे. सो डेव्हिड सेज, I found your word and it is as a treasure that I found. Amen. म्हणून दावीद म्हणतो की मला तुझं वचन सापडलं आणि ते वचन माझ्यासाठी एका लुटीप्रमाणे होतं. हाँ, तो ऐसा समझो जब तुम बाइबल खोल रहे हो ना, बेटा मेरे बाप ने लूट के आया है. Amen. और उस लूट को आज मैं बटेर रहा हूँ. Amen. Amen. Hallelujah. 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 सीरियसली बाप को ये नहीं पूछता किसको लूट के आया, क्या पड़ा है मेरे को, किसको लूटा. लूट सामने आ गई है. Amen. मेरे को बस चाहिए. Amen. Hallelujah. 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 So church, I'm telling you, I'm challenging you, become crazy about God's things, God's word. Amen. म्हणून मी चर्च तुम्हाला सांगत आहे की देवाच्या वचनासाठी असे भुकेले आणि वेडेपिसे व्हा. ऐसे लोग हैं जिन्होंने वर्ल्ड रिकॉर्ड बनाया क्या, बाइबल अधिक पढ़ने का. Hallelujah. ओके, सो नो प्रॉब्लेम, तुम्हाला वर्ल्ड रिकॉर्ड करायची गरज नाही. पण आपण जे वचन घेतो ना त्याला पाठ करून टाका. मैं एक साउथ की एक अम्मा की बात करना चाहता हूँ जो मैंने बहुत साल पहले पढ़ा. शी वॉज अ इलिटरेट लेडी. आणि ते जे आहेत साऊथचे एक अम्मा आहेत आणि ते अशिक्षित स्त्री होती ती. But then she got saved and she wanted to read the Bible. पण त्यानंतर तिचं तारण झालं आणि तिला बायबल वाचायचं होतं. And somehow she learned Tamil and she started reading the Bible in Tamil. आणि कसं तरी तिने तमिळ शिकलं आणि तमिळमध्ये बायबल वाचायला लागली ती. And she had a difficult time with the family. Her husband left her and she started living in a hut. आणि मग तिच्या कुटुंबामध्ये काही संकटाचे समय आले आणि मग नवऱ्याने सोडून दिलं, ती एका झोपडीत राहायला लागली. And she had 2 children and she raised up the children with her. आणि तिचे 2 लेकरं होते, 2 लेकरांना तिला वाढवायचं होतं. And she used to live in jungles. आणि जंगलात ती राहायची. But this lady read the Bible so many times that she almost, that's what I read in that book, that the writer says she had by hearted the entire Bible. बापरे, त्या स्त्रीने इतकं तिने बायबल वाचलं की पूर्ण बायबल तिचं पाठ होऊन गेलेलं होतं. मी पण तिथं नाही, मी सांगतो, मी नहीं म्हणत आहे की देखो हम लोग ऐसे, तुम लोग कुछ भी नहीं, मैं भी नहीं उधर, लेकिन मैं उधर जाना चाहता हूँ. और ये लेडी के द्वारा प्रभु ने बहुत अद्भुत काम किए. लोग उसकी झोपड़ी के पास जाते थे चंगे होने के लिए. इतना ही नहीं, one day one big elephant comes there. आणि एवढंच नाही, लोक तिच्याकडे बरं होण्यासाठी जायचे. एकदा तिच्या घराजवळ एक मोठा हत्ती आला. हाथी आया तो ऐसा उड़ा देगा, मार देगा. She just stands in front of him. ती फक्त त्या हत्तीच्या समोर थांबली And she says, in the name of Jesus, stop. आणि तिने फक्त हात करून म्हटलं, प्रभु येशूच्या नावात थांब तिथेच. हाथी चुपचाप खड़ा रहा. क्यों? जो बंदे अपना जीवन वचन पे बांधते हैं, Amen. है ना, प्रभु ने खुद लिखा, हमने पढ़ा था, those who know their God, जे कोणी पण आपल्या परमेश्वराला ओळखतील, they shall be strong Amen, ते बलवान होतील. and they will do great exploits. Amen. आणि परमेश्वराच्या नावात ते महत्कृत्य करतील. हालेलुया. बड़े बड़े काम करेंगे प्रभु. Amen. Amen. छोटे काम नहीं, बड़े बड़े काम. हालेलुया. ओके, कब? जब तुम उसको जानोगे. Amen. When you know him, when you study him, when you know more about God. Amen. जेव्हा तुम्ही त्याला जाणताल, त्याचा अभ्यास करताल, अजून जाणून घेताल त्याच्याबद्दल. या सो हमको कुछ परवाह नहीं है, हो गया तुम्हारा क्या, कितना पगार बढ़ा, तुम्हारा क्या हो गया. हमको एक ही चीज की परवाह है, तुम और कितना प्रभु को जानने Amen. लगे. Amen. ये तुमको अगर मिल गया ना, ऑल योर लाइफ, यू नो, इट विल बी अ फ्लो ऑफ ब्लेसिंग्स. Amen. हे फक्त तुम्हाला भेटलं ना, तुमचं अख्खं जीवन आशीर्वादाने भरलेलं जीवन असेल. चलो कोई तो पढ़ो आयसाया चैप्टर 41 वर्स 10. चला यशाया 41:10 वाचूया. Amen. जो ये वचन है, ओके, ये बहुत पावरफुल है. लेकिन मैंने जैसे बोला ये फेमस है, तो मैंने कई बार व्हाट्सएप ग्रुप पे डाला. And then Lord told me, put this word. So I said, Lord, you know, I've been putting this quite a while, and again putting this, you know, it will be a repetition. आणि हे वचन आपण बऱ्याचदा ग्रुपवर टाकलेलं आहे, पण काल जेव्हा मी टाकत होतो, प्रभू मला म्हटलं की हे वचन टाक. पण जेव्हा प्रभू म्हटलं, मी म्हटलं की प्रभू हे वचन मी बऱ्याचदा टाकलेलं आहे आणि आता परत रिपीट
तू फक्त लॉर्ड सेड ज्यादा सोच मत, तू डाल, मैं बोल रहा हूँ डाल क्योंकि मेरे को किससे बात करनी का है. Amen. प्रभू म्हटलं तू फक्त टाक कारण मला बोलायचं आहे कुणाशी तरी. अगर मैं प्रभु का नहीं सुनता Amen. तो क्या होता, बाद में सुनेंगे साक्षी सुनने के बाद. ओके, तो मैंने बोला ठीक है प्रभु बोल रहा है तो करेंगे. उल्टा प्रभु बोला इस बार तू डालेगा तो लाली लिपस्टिक लगा के डाल. तो मैंने लाली लिपस्टिक लगाया, तुमने देखा मैंने मालूम नहीं. ओके, मैंने उसको सजा के डाला क्योंकि प्रभु किसी को कुछ स्पेशल गिफ्ट देना चाह रहा है. Amen. ये देखो प्रभु के दिमाग में क्या क्या है ना. प्रॉब्लम ये है कि प्रभु बेचारा हमारे ऊपर डिपेंड है. बहुत बड़ा प्रॉब्लम है. हम लोग काम नहीं करेंगे तो प्रभु का काम नहीं होगा. सीरियस. जर तुम्ही काम करणार नाही तर देवाचं काम होणार नाही. सो एनीवेज मैंने फिर वो सब लगा के डाल दिया, छोड़ दिया मैंने. ओके, बोला प्रभु तेरे को जिससे बात करने का कर. और फिर क्या, धड़ाधड़ शिल्पा को फोन आने लगे. सिस्टर और मैं आंखें मेरे रोने लग गई. मेरे को ये था ऐसा था वैसा था. आणि मग संध्याकाळी आम्ही वचन बोललो. पण आम्ही वचन बोलण्याच्या आधीच देवाचं साक्ष सुरू झाले होते. Amen. पण आता फक्त शिल्पाला मी आपल्या फलटणची एक साक्ष पटकन सांगायला लावेल क्योंकि वो बहुत अद्भुत है कि देखो सिर्फ वचन पढ़ने से लोग का लाइफ चेंज हो रहा है. Amen. Amen. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. तो हाँ बस आप लोग बोलो. हे जे साक्ष आहे, आम्ही संध्याकाळी हे जे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगितले की अरे पास्टरांना चालवलं होतं म्हणून देवाने टाकलं. पण आम्ही बोलण्याआधीच फक्त वचनानेच काम आधीच सुरू केलेलं होतं. फलटणची साक्ष सिस्टर आपले फलटणला आहेत आणि ते कितीतरी महिन्यांपासून त्यांना असं खूप भीती वाटायची कारण घरामध्ये खूप त्रास होते, संकट होते आणि धडकी भरल्यासारखं व्हायचं, घाबरल्यासारखं व्हायचं. धडकी म्हणजे तुम्हाला माहिती काय, पैनिक अटैक्स. और पैनिक अटैक्स भी बहुत फैंसी वर्ड है लेकिन बहुत गंदा चीज है. किसी को लग गया ना, आदमी सोता नहीं है, आदमी घर में भी बैठता नहीं है. हाँ, आदमी ऐसा पागल जैसा भागते रहता है इधर उधर. बहुत डेंजरस है पैनिक अटैक्स. ओके, सो अगर इसलिए प्रभु की उपस्थिति में रहने से ठीक है. सॉरी बोलो. तर त्यांना खूप त्रासातून ते चाललेले होते आणि ते म्हणतात की त्यांना कळत पण नव्हतं याच्यातून बाहेर कसं निघायचं. पण ज्या क्षणी त्याने आपल्या ग्रुपवर हे वचन वाचलं त्या क्षणी ते म्हणतात की काय झालं मला माहित नाही पण एकदम अद्भुत शांती त्यांच्या हृदयात आली आणि त्यानंतर ते एकदम धैर्यवान झाले. ते म्हणतात मला अजिबात भीती वाटत नाहीये. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी त्याने फोन करून रडून रडून ते सांगत होते की कसं मला प्रभूने सोडवलं या वचनाद्वारे. Amen. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. सुनने के लिए तुमको लगता है अच्छा डर से प्रभु ने छुड़ाया. नहीं भाई, पैनिक अटैक्स बोल रहा हूँ ना, बड़ी चीज है. Amen. बीमारी से भी बदतर है क्योंकि इसको दवाई नहीं होता है. Praise the Lord. Hallelujah. एटलीस्ट पेन किलर खा के आप खुद को शांति दे सकते हैं. रुक गया. लेकिन पैनिक अटैक्स को कोई दवाई नहीं है. दवाई सिर्फ वचन में है. Amen. इसलिए बाइबल में यीशु ने बोला the word of God is like medicine unto all your flesh. Amen. म्हणून तर बायबल मध्ये लिहिलेलं आहे की माझं वचन, देवाचं वचन तुम्हाला औषधाप्रमाणे असेल. To all your flesh. तुमच्या सबंध शरीराला ते औषध असेल. किती? हालेलुया. केस आएगा शरीरामध्ये. हालेलुया. बालों के लिए दवाई है? हाँ क्या नहीं? क्या वचन आपके बालों के लिए दवाई है? तो जिनको लंबे घने बाल चाहिए वचन पढ़ो. आमेन. मैं मजाक नहीं कर रहा हूँ हाँ, लेकिन ये रियल है क्योंकि मैं नहीं बोल रहा. बाइबल इज सेइंग द वर्ड ऑफ गॉड इज हेल्प टू ऑल योर फ्लेश. आमेन. मी नाही, हे बायबल म्हणत आहे की वचन तुझ्या सर्व शरीरासाठी आरोग्य असेल. Praise the Lord. हालेलुया. बुढ़ापे में तुमको रिंकल्स नहीं चाहिए. ओके, तुम्हारा टवटवीत शरीर पाहिजे. हाँ, तो बाइबल पढ़ो आमेन. क्योंकि वो दवाई है भाई. हालेलुया. और I'll tell you the best thing of this medicine, it has no bad side effects but it has all good side effects. आमेन. आणि या औषधाचे परिणाम हे आहे की त्याचे वाईट परिणाम नाहीयेत, त्याचे चांगले परिणाम आहेत. Amen. Praise the Lord. हालेलुया. आप दवाई खाओगे तो जुलाब लगेगा, सिर दर्द होता है, खुजली होता है, ये होता है, सब साइड इफेक्ट्स चालू है. लेकिन वचन का आप खाओगे शांति मिलता है, विश्वास बढ़ता है, Amen. तबीयत अच्छी होती है. उल्टा और साइड इफेक्ट्स बढ़ते हैं. Amen. तो मैं क्या करूंगा, ये साइड इफेक्ट वाली दवा जरूर खाऊंगा कि मेरे को और साइड इफेक्ट्स चाहिए.
ये साइड इफेक्ट्स नहीं है, ये रियल इफेक्ट्स है. Amen. Praise the Lord. Hallelujah. So देखो वर्ड ऑफ गॉड में कितना पावर है. So that is why I believe and I thank God that He has made us people of the heart and not of the head. Amen. आणि म्हणून मी प्रभूवर भरोसा ठेवतो आणि प्रभूला धन्यवाद देतो की त्याने आम्हाला डोक्याचे लोक नाही केलेलं, हृदयाचे लोक बनवले आहेत. हम लोग दिल के लोग हैं, दिमाग के नहीं है. म्हणून आमचा आडनाव डोके नाही आहे. डोके असतं तरी पण आम्ही आत्म्यानेच काम केलं. सॉरी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजा अपने पड़ोसी को बोलो मी डोके नहीं. सॉरी इधर को है क्या सर ने मतलब डोके लेके है ना? नहीं ना. एक बार ऐसा हो गया डोबरवाड़ी में. ओके मैंने बोला तुम तुम्हारे जीवन में सारे रेखाओं को मिटा दो, सारे रेखाओं को निकालो. और धीरे से नीचे से अपने रेखा एक सिस्टर थे, वो सास थी और उनके बहू का नाम था रेखा. और बड़ी प्रॉब्लम ये थी कि रेखा भी उधर बैठी थी. तो लिटरली मैं स्टेज पर मतलब ओ सॉरी मतलब रेखा तेरे लिए नहीं था ये. ओके बट ऐसा मैं प्रचार कर रहा था कि सारे रेखाओं को निकालो. ये रेखा इधर बैठी है, तुमको भी नहीं निकालेंगे. लेकिन जस्ट ऐसी मजाक. So anyways, do things what God tells you to do. Amen. त्या गोष्टी करा जे देव तुम्हाला सांगत आहे करा. Bible says if you go by the Spirit, you will prosper. Amen. बायबल म्हणतं की जर तू आत्म्याद्वारे चालशील तर तू उन्नती पावशील. But if you go by the flesh, there is death. पण जर देहानुसार चालशील तर देहात मरण आहे. अगर उस दिन सपोज मैं बोला नहीं नहीं प्रभु ये रहा लोग क्या बोलेंगे, बहुत ज्ञानी लोग हमारे व्हाट्सएप ग्रुप पे बैठे रहते हैं, हाँ बोलेंगे क्या पास्टर उठ छूट के वही डाल रहे हैं. हम अगर ज्यादा सोचता था, ज्यादा सोचा तो होता था लोचा. हम प्रभु का काम नहीं होता था. प्रभु बोलता था अरे यार, कि प्रभु क्या करता था दूसरे व्हाट्सएप ग्रुप पे जाता था. प्रेज द लॉर्ड. प्रभु का काम रुकता नहीं है भाई. वो दूसरे व्हाट्सएप ग्रुप पे जाके बोलेगा बेटा ये वचन डाल. अगर वो दूसरे व्हाट्सएप वाला भी डोके रहेगा तो प्रभु फिर और तीसरे व्हाट्सएप ग्रुप पे जाएगा. पण प्रभु हे बघून घेईल की तुम्हाला त्याचं वचन मिळतं. Amen. Praise the Lord. Hallelujah. So let us be conscious to the voice of the Holy Spirit and yield to that voice. Amen. चला पवित्र आत्म्याचा जो आवाज आहे ना त्याच्या अधीन होऊया. Yielding is more important rather than only hearing. फक्त ऐकणंच नाही, त्याच्या अधीन होणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. Hallelujah. सुनने वाले बहुत हैं, करने वाले कितने हैं, ये जरूरी है. Amen. ये संडे को प्रभु ने अचानक मेरे को प्रोफेसी करने बोला. यहाँ पे कोई तो है जो मिट्टी खाते हैं. ओके अभी मिट्टी खाना बुरा है अच्छा है मेरे को नाही मालूम, पण माती खाल्ल्याने किडनी स्टोन होईल असं भरपूर काय करत. माती खाल्ल्याने कोणी नरकात जात नाही बरं का. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. एक बार एक बंदा आता है पास्टर को पूछता है पास्टर आई बिलीव दैट जीसस क्राइस्ट इज माय लॉर्ड एंड सेवियर. पास्टर मी विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणारा आणि प्रभू आहे. सो विल आई गो टू हेवन. मग मी स्वर्गात जाणार का? तुम्ही बोलो हाँ क्या नहीं. इतना क्या डाउट में हो. डाउट में है तो फिर बहुत बड़ा लफड़ा है. चेक कर लो क्यों डाउट में हो तुम. शायद कुछ गलत सुन के आ गए. मेरे चर्च कभी भी डाउट में नहीं होना चाहिए. आमेन. एक बार एक पास्टर स्टेज पे से बोल दिया अरे मेरे कोई गारंटी नहीं है मैं स्वर्ग जाने वाला, तुम तुम्हारा देख लो. अभी चर्च का बोलेगा अरे किधर जाऊं मैं किधर जाऊं, यही साथ नहीं जा रहे ऊपर, मेरा क्या गारंटी है. लेकिन हम लोग नहीं बोलेंगे. हम लोग बोलेंगे हमारी गारंटी हम स्वर्ग जाने वाले हो. क्या तुम हमारे साथ आओगे. प्रेज द लॉर्ड. तो वो बंदा आता बोलता ठीक है मैंने यीशु को स्वीकारा आप स्वर्ग जाऊंगा. आ जाएगा. सेकंड क्वेश्चन बट पास्टर आई स्मोक, आई हैव दिस एडिक्शन ऑफ स्मोकिंग ओके एंड लिटिल बिट ड्रिंकिंग. पण पास्टर मला सिगारेट ओढण्याची सवय आहे आणि थोडं इकडे तिकडे मी दारू पण पितो. नाउ विल आई गो टू हेवन. मग तरी पण मी स्वर्गात जाईल का? तुम लोग बोलो हाँ. आज रेवती हाँ बोलो. बाकी लोग का कुछ कोई ऑब्जेक्शन क्वेश्चन. तो ये पास्टर को बोला फिर भी जाएगा मैं चर्च. पास्टर के आंखों में देखने लगा. पास्टर बोलता है जाएगा लेकिन जल्दी जाएगा. पास्टर म्हणतात तू जाशील पण थोडं लवकर जाशील स्वर्गात. ओके यही मिट्टी खा के मैं स्वर्ग में जाऊंगी क्या.
जाएगी, तड़प तड़प के जाएगी। जब स्टोन इधर उधर हिलेंगे तब तेरे को याद आएगा। ओके, तो तुम इधर से स्वर्ग को याद करोगे। अभी उठा ले प्रभु, ये पत्थर बहुत हिल रहे इधर उधर। एनीवेज, तर ये संडे लॉर्ड ने बोला, तो मैंने किसी को सामने बुलाया नहीं, पर नंतर मी म्हटलं होतं की जो जिनको सुना है तो आप आ जाओ आगे। तो एक सिस्टर आहे और उन्होंने बोला कि पास्टर एकदम हूबहू आपने मेरे बारे में बोला। ओके, मला खूप ते प्रॉब्लेम है माती खाण्याचा। ये प्रॉब्लम है सीरियसली, हम हंसते हो गए क्योंकि हमने बचपन में खाया है। फक्त एक नाही 2-3 जण आले की अच्छा, हाँ 2-3 जण आले, हमने बचपन में खाया। ओके, त्याच्यात काही पाप दूध नाही घेते, सवयच असते आपल्या दाताला काहीतरी होत असते। तो उस सिस्टर ने अच्छा एक्सक्यूज दिया, बोली मैं बोलती थी, बेटी चिल्लाती थी तो बोलती नहीं मिट्टी खाने से कैल्शियम बढ़ता है। अरे वाह, ये नहीं पता था। तो डॉक्टर अभी कैल्शियम के टैबलेट मिट्टी से दे सकते हैं। सो एनीवेज, तो त्यांचा देखो डेविल ऐसा चीट करता है। व्यसन कभी मैं एक चीज आपको बोलता हूँ, यू नो डेविल टेल्स द पीपल, look at that fellow, he's drinking, smoking, but he is living beyond 90 years. मग व्यसनाचं मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, शैतान तुम्हाला असं सांगेल की बघ त्या माणसाकडे बघ, तो तर दारू पितो, सिगारेट ओढतो, व्यसन करतो, पण तरी पण 90च्या वर गेला, कुछ नहीं होता, काय नाही होत। मैं फिक्र को धुएं में उड़ा, हाँ शैतान बोलता है धुएं में उड़ जाता, कुछ नहीं होता है। देख 90 साल जी रहा है और तू क्या डर रहा है। ये एक एग्जांपल लेता है, बट he hides those millions of examples which have died premature death because they gave themselves to these addictions. शैतान काय करतो, एक हे उदाहरण तुमच्या समोर आणतो आणि बाकीचे जे हजारो लोक वेळेआधी मेलेले आहेत त्यांना तो लपवून ठेवतो आणि म्हणतो की बघ हा जिवंत आहे ना, तू पण जिवंत राहशील। That's why be wise, Bible says, be wise of the tactics, vices of the devil. म्हणून तर बायबल म्हणतं की शैतानाचे जे कट आहेत त्याच्यापासून अजाण राहू नकोस। होशियार लो, समझ लो, हाँ ये शैतान की चाल है, चलो हाँ या तो बटले या तो कटले। हाँ सीरियसली, व्यभिचार का मोह आ रहा है तो कटले मिलते हैं, कटले म्हणजे पळून जा, हाँ तो कटले बेटा। ये मत बोल मैं वट के देखता, वट के देखेगा नहीं, तेरे को खींच के लेगी अंदर। जोसेफ ने वही किया, कट लिया वहां से। व्यभिचार, मोह, वासना, सेक्स, इलिसिट सेक्स, मैरिज के बाद सेक्स, इन सब का एक ही इलाज है, प्रेयर। पोर्नोग्राफी, कुछ भी, यू नो बाइबल सेज सेक्सुअल इमोरलिटी इज द सिन अगेंस्ट योर ओन बॉडी। आणि बायबल म्हणतं की जे शारीरिक संबंध आहेत ते तुझ्या शरीराबरोबर केलेलं तू पाप आहे। शारीरिक संबंध म्हणजे लग्नाच्या बाहेर, ओके, लग्नाच्या जे आत आहे ते ब्लेस्ड असतं, ओके, लेकिन ये ऐसा चीज है, इसको प्रेयर का जरूरत नहीं है, इसको भागने का जरूरत होता है। या कुछ ज्यादा सोचो मत, हाँ मैं प्रेयर करता हूँ रबा 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 और रबा 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 रबा, अरे क्या हो रबा रबा नहीं, जा रबा रबा, उधर से जा, सीरियसली तिथून पळ काढ म्हणजे तू त्याच्यात पडणार नाहीस। ज्यादा सोचो मत, बस लॉर्ड मेरे भाई बड़े भाई यूसुफ ने किया, मैं भी वो करता। I don't know why I'm talking this, but maybe God wants, so take this knowledge and apply it. आमेन। मला माहित नाही मी हे का बोलत आहे, पण कुणाशी तरी प्रभू बोलत असणार, हे ज्ञान घ्या आणि त्याला वापरा। Praise the Lord. हालेलुया। तो मैं ये बोल रहा था कि मैं सिस्टर को बोला, सिस्टर मेरे को ये आनंद नहीं है कि मैंने प्रोफेसी दिया, तुम्हारे बारे में प्रभु ने मेरे को बताया और प्रभु ने तुमको दिखाया और तुम खुश हो गए, मेरा ये आनंद नहीं है बिल्कुल, उसको मैं प्रोफेसी नहीं मानूंगा। बट व्हेन you yield yourself to that prophecy and give yourself to God and allow God to set you free, then I'll be glad about that prophecy. Amen. पण जेव्हा तुम्ही ही संदेशवाणी ऐकताल, भविष्यवाणी ऐकताल, त्या वाणीला ऐकून तुम्ही चेंज होताल, बदलताल, ती घेताल, स्वीकारताल, तेव्हा मी म्हणेल की खरं ही भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे। है ना? उसमें क्या मजा है? हाँ देखो सिस्टर, तुम्हारे बहुत सारे पास्टर्स लोग आधा सर्विसिंग छोड़ देते गाड़ी। हाँ सिस्टर, बहुत बड़ा संकट आने वाला है, ब्रदर तुम्हारे बिजनेस में बहुत डाउनटर्न आएगा, ये आएगा, डरा के छोड़ दिया, मतलब गाड़ी वापस अगली बार सर्विस को आएगी, हाँ डर के। हाँ पास्टर बोले, लेकिन पास्टर ये नहीं बताया कैसे छुटकारा है। हाँ वो सेकंड वाला इंपॉर्टेंट होता है, फर्स्ट वाला मेरे लिए इंपॉर्टेंट नहीं है कि देखो सिस्टर ये प्रॉब्लम, देखो ब्रदर वो प्रॉब्लम, ठीक है, सेकंड वाला मेरे लिए इंपॉर्टेंट है।
because I want that person to be delivered. Amen. हे जे दुसरा भाग आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे कारण माझी इच्छा आहे त्या व्यक्तीची सुटका पण झाली पाहिजे. आपल्या चर्चमध्ये ओके आपल्या समजा कोणी भूत झपाटलेला आला तो गुंगणार, तो ओरडणार, 10 लोग को उठा के फेंकेगा, सब करेगा उसको जो करने का. लेकिन जब हमने उनके लिए प्रेयर किया, हमने उनका डिलीवरेंस किया, तो मैं चाहता हूं कि भले 1 महीने बाद क्यों ना हो वो आदमी नॉर्मल खड़ा रहेगा. मला ते नाही पाहिजे की देखो कितना पास्टर प्रेयर करते हो शैतान डर के भागता है. मैं नहीं चाहता कि दुरात्मा वापस दिखे. लेकिन कई जगह मैंने देखा है कि सेम आदमी बार-बार मैनिफेस्ट होते रहता है. इसमें मजा नहीं है भाई. हमारा दिल टूटता है कि ये बंदी को अभी तक छुटकारा नहीं मिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उल्टा पास्टर्स के लिए एडवर्टाइजमेंट होगा, देखो परमेश्वर का पावर, हाँ देखो प्रभु. ओके लेकिन मेरे को वो नहीं चाहिए, मेरे को वो अगला स्टेप चाहिए. देखो परमेश्वर का पावर. ये सिस्टर अभी बाल खोल के इधर उधर नहीं जा रही है. शैतान अपमानित करतो है ना, किधर साड़ी इधर जाता है, बाल इधर, ये वो बिचारे लेडीज लोग का क्या होता है. पण देवाची इच्छा आहे त्याला त्या व्यक्तीला सुटका द्यायची. ओके प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो यू नो बिकॉज आई सीन लॉट्स ऑफ पीपल है ना, ये उनको चंगाई मिला रहता है एक चर्च में, लेकिन वो जाके हर मीटिंग में बोल देते हैं राम भगवान आले, त्यांनी प्रार्थना केली मी बरे झाले. अरे हे पहिलेच बरे झाले का नव्हते का? हा किंवा हे पास्टर आले मी बरे झाले. मग तुम्ही नक्की कुठे बरे झाला? येशूने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. कन्फ्युज मत राहू. If God has healed you, He has healed you. Amen. जर देवाने तुम्हाला आरोग्य दिलंय ना तर दिलंच आहे. It's your responsibility to possess and carry that healing. Amen. ही तुमची जबाबदारी आहे ते आरोग्य घ्या आणि त्याला घेऊन चाला पुढे. Amen. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. एक प्रोफेसी मेरे हार्ट में आ रहा है, मुझे लगता है मैं संडे को बोलूंगा उसके बारे में. संडे तो बहुत पावरफुल रहने वाला. तुम्हारे ब्लेसिंग्स तुमको देख रहे हैं. Amen. Amen. तुम देखते हैं मेरे को नहीं मालूम, लेकिन आशीर्वाद देख रहे हैं. बंदा कब दरवाजा खोलेगा? Hallelujah. ये बंदी कब दरवाजा खोलेगी? हाँ जैसे एक बंद खोली में गिफ्ट्स रिवॉर्ड्स रखे ना, सब गिफ्ट रिवॉर्ड रखे हैं. अंकल खोलो आपको बाहर आना है. लेकिन अंकल खोल ही नहीं रहे. हाँ प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हाँ आंटी खोला आम्हाला बाहेर यायचंय. आंटी खोलतच नाहीये. संडे को मैं बताऊंगा. Amen. क्या है वो मी आशीर्वाद? सांगेल की ते काय आहे. और कैसे तुम खोल सकते हो. तुमको मालूम बाइबल में क्या प्रोफेसी? गॉड सेज यू विल लिव इन हाउसेस व्हिच यू डिड नॉट बिल्ड. आमेन. बायबल मध्ये लिहिलेलं आहे तू अशा घरांमध्ये राहशील जे घर तुम्ही बांधलेले नाही. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. बहुत हालेलुया. कम लोग खुशी से ले रहे हैं. वैभव येते नाचून नाम घेतले. आमेन. याला मराठीत काय म्हणतात माहिती आहे? आयत्या घरात घरोबा. ओके ये आशीर्वाद है. मेरे को बाइबल में आने के बाद पता चला. आमेन. ओके हालेलुया. कि आयत्या घरात तुम्हाला देव नहीं रहा. आमेन. मेरा ट्रांसलेशन. ओके जो घर तुमने बांधा नहीं, परमेश्वर बोल रहा मैं तुझे वो दूंगा. आमेन. और the vineyard which you didn't plant you will eat of it. आमेन. आणि ज्या बागा तू लावलेल्या नाही, द्राक्षवेली तू लावलेल्या नाही, त्याची फळं तू खाशील. आमेन. हालेलुया. Thank you. पता नहीं कितने लोग को समझ रहा नहीं समझ रहा है. जो ताली बजा रहे हैं उनको समझ रहा है, सब मैं समझ रहा हूँ. ओके प्रेज द लॉर्ड. हे लायला काय म्हणतात मराठीत? फुकट खाऊ. मेरा ट्रांसलेशन. ओके प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूजा में पैसा नहीं दे रहा हूँ ना, तो फुकट ही हो गया ना बेटा. हाँ तो मैं फुकट खाऊ हो गया, क्योंकि मेरा बाप ने बोला तेरे को कुछ नहीं करने का बेटा. वो देख वो बंदा तेरे लिए जमा कर रहा है. आमेन. हाँ वो बंदा तेरे लिए जमीन में डाल रहा है. हालेलुया. क्यों डाल रहा है? तेरे लिए डाल रहा है. Amen. तो मैं क्यों उसको पैसा दूंगा? Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. So get ready for such blessings in your life. Amen. चला तयार राहा अशा आशीर्वादांसाठी. Now because God wants His children to be blessed. Amen. कारण देवाची इच्छा आहे त्याच्या लेकरांनी आशीर्वादित असावं. Amen. Hallelujah. पहले मैंने आपको बताया, eyes have not seen, Amen. डोळ्यांनी कधी पाहिलं नाही, nor your ears heard, किंवा कानांनी कधी ऐकलं नाही, nor has it come into your mind. किंवा तुमच्या मनात कधी हे विचार आले नाही. Such things God is going to prepare for you. Amen. अशा महान गोष्टी देव तुमच्यासाठी तयार करत आहे. Wrong बोला मैं.
नहीं, मैं रॉन्ग बोला, तैयार करने वाला नहीं है, करके रखा है। अभी बोलो God has prepared for you. Amen. देवाने ते तुमच्यासाठी तयार केलं आहे. Amen. हालेलुया. हाँ, शिल्पा ने खाना बनाया और मैं बोला ना, नहीं तांबा ती बनवती अजून. Wrong. वो बोलेगी क्यों मेरा नाम बदनाम कर रहे हो? मैंने बना के रखा है, उनको आके खाने दो. सेम चीज, तुम्हारे बख्शीश, तुम्हारे रिवॉर्ड्स प्रभु ने बना के रख दिया है. Amen. टाइम आ गया है, दरवाजा खोलो. तुम दरवाजा खोलोगे तब आशीर्वाद बाहर जाएगा. यीशु मसीह ने खुद रेवलेशंस में बोला, Behold, I stand at the door and knock. Amen. प्रभू स्वतः म्हटलं की पहा मी दाराजवळ उभा आहे आणि तुझं दार ठोकावीत आहे. मैं प्रार्थना करता हूँ कि आज रात प्रभु का ठोकना सुने. ये साइंस है. दारावर ठोकलं तर घाबरू नका. ओके, ते म्हणतात कोण आलं एवढ्या रात्री, हाकामारी आली, महामारी आली, कोण मारी बरी आली नाही. सीरियसली प्रभु अपने हृदय के दरवाजे पर ठोक रहा है. क्यों ठोक रहा है? Amen. कि बेटा मैं अंदर आके तेरे साथ खाना खाना चाहता हूँ. Amen. Thank you Lord. खाना खाना क्या दिखाता है? Enjoying. हालेलुया. जेवण काय दाखवतो? तुम्ही आनंद घेत आहात. हम पार्टी में जाएंगे, उधर खाना रहेगा तो कौन जाएगा इस पार्टी में? बराबर. हाँ, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही म्हणतात अरे मी गेलो होतो बर्थडेला, काय नुसतं फुगी फोडले आणि ते केक तोंडाला मळलं आणि आम्हाला काहीच खायला नाही. ऐसी पार्टी किसको नहीं चाहिए? हमको ऐसी पार्टी चाहिए जिसमें खाना चाहिए. एक आमेन. आमेन. भारतीय लोग आमेन. आमेन. ऐसा क्या नाटक कर रहे हो क्या? जब प्लेट सामने आएगा तब समझ में आता है, तब आमेन से ज्यादा हालेलुया आता है. प्लेट एवढीशी असते. ओके, इतनी तो प्लेट रहती है और उसके प्लेट के अंदर से रुमाली रोटी इधर तक लटक के गिर रही है. हाँ? फिर बाद में चावल इतना. हाँ, 3 इडियट्स में नहीं का फरक, तेरे को और पूरी चाहिए क्या? हाँ, वैसा अक्षय बोलेगा, हे सनी माझं प्लेट भरलं. हम एक काम कर ना, माझी पुरी तुझ्या प्लेट मध्ये राहू दे. हाँ, नंतर माझं खाली गेल्यावर मग मला ते परत. ये सब चलता है शादी में. क्योंकि हम भारतीय हैं. सो खाने से हम चूकते नहीं है. सो एनीवेज, तो इसीलिए प्रभु को भी मालूम है भारत के वचन की, इनको वचन समझेगा. प्रभु बोलता मैं अंदर आना चाहता हूँ और अंदर आके खाना खाना चाहता हूँ. Amen. So let the Lord come in your life and feast with you. Amen. देवाला तुमच्या आत येऊ द्या आणि तुमच्या बरोबर जेवू द्या. Okay? Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. So every day when you're sitting with the Lord, I'm telling you, you're feasting with the Lord. Amen. जेव्हा कधी पण तुम्ही देवाबरोबर बसताना तुम्ही देवाबरोबर मेजवानी करत असता. That is why Hallelujah. open the Bible, read it, and it is a word and health to your body, to your flesh. Amen. म्हणून बायबल उघडा आणि वाचा, कारण ते तुमच्या संबंध शरीरासाठी जीवन आहे, आरोग्य आहे. Amen. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. आज एक्चुअली मैं खिड़की पे बैठे हुए लड़के के बारे में बोलने वाला था. ओके, लेकिन टाइम नहीं है, इसलिए मैं अगले हफ्ता बोलूंगा. लेकिन उसमें हम टीचिंग करने वाले हैं. सो वो बहुत अद्भुत है, क्योंकि वो एक अलग स्पिरिचुअल मीनिंग का टीचिंग है. और सीरियसली जैसे हमने टीचिंग स्टार्ट किया, ये अपर रूम का बहुत सारा ब्लेसिंग्स लोग देखना चालू हो गए. Amen. Amen. अपर रूम वरची खोली, वरची खोली, खोली माटी जो भी बोलो, ऊपर की खोली के लिए. प्रेज द लॉर्ड. चलो, मेरे हार्ट में एक ऐसा आशीर्वाद आ रहा है तो मैं आपको देना चाहता हूँ कि प्रभु आपको ऐसा घर दे कि जिसमें आपका अपर रूम भी रहे. आता असेल बऱ्याच लोकांचं, मला माहित नाही, पण है ना, फ्लॅट सिस्टम में नहीं रहता ऐसा अपर रूम माटी कुछ नहीं रहता है. बट नो प्रॉब्लम, आप प्रेयर करो, है ना. अपर रूम म्हणजे खालचा मजला, तळ मजला आणि मग माळा म्हणा, काही म्हणा. सो एनीवेज, तो ये तुम भी प्रेयर कर सकते हो, प्रभु मला पाहिजे अपर रूमचं घर. ओके, Hallelujah. तो तुम्हारे ऊपर है, तुम्हारे विश्वास के मुताबिक है. पण जर तुम्हाला झोपडी पाहिजे तर झोपडीत अपर रूम नसते. हाँ, झोपडीत अख्खं रूमच असतं. हाँ, त्याच्यात अपर रूम, साइड रूम, ये रूम कुछ नहीं रहता. तो वो तुम्हारा चॉइस है, तुमको एक रूम चाहिए या अपर रूम चाहिए. Amen. ओके. सो एक आपको एक इंटरेस्टिंग बात बता के मैं बंद करूंगा. आई वांटेड टू जस्ट एक ये नॉलेज के लिए अबाउट आइज़ाया.
यशायाबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे, फक्त तुमच्या माहितीसाठी असू क्योंकि दे. हमने वो वचन सुना अभी Isaiah 41:10. That's why I just wanted to touch upon. यशाया 41:10 आपण कालच ऐकलं आणि त्याबद्दल मी आता पण मगाशी बोलत होतो, म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे. Okay, so Isaiah is the oldest book ever written in the Bible. आता यशाया हे सगळ्यात जुनं पुस्तक आहे जे बायबल मध्ये लिहिण्यात आलेलं होतं. Okay, so एक दिन एक छोटा लड़का अपने भेड़ों को चरा रहा था, and then he was just playing, and his one sheep goes and enters in one of the caves. आणि एक दिवशी एक छोटा मुलगा त्याचे मेंढर चारत होता आणि त्यातलं एक मेंढरू एका सिंहाच्या गुफेत जातं. Okay, बहुत सारा caves है इजराइल में, तो ये घुस गया. तो अभी इसको डर लग रहा था, अंदर जाओ नहीं जाओ, शेर रहेगा ऐसा रहेगा. तो ये क्या करता है, पत्थर उठाता है and he starts throwing stone in the cave. आता ह्याला भीती वाटते की बाबा त्या गुफेत सिंह किंवा कुठलं जनावर नसेल ना, म्हणून तो काय करतो, दगडी उचलतो आणि त्या गुफेत मारायला लागतो. So ideally when he throws that, sheep should get that stone and she should shout, but he starts hearing sounds of metal. पण जर बघायला गेलं तर जर त्याने दगड मारले तर कुणाला एकदा तरी त्या मेंढराला लागायला पाहिजे आणि त्याचा आवाज यायला पाहिजे, पण त्याला मेंढराचा आवाज नाही येता, मेटलचा आवाज किंवा धातूचा आवाज यायला लागला. तो ये बोला क्या है अंदर, ऐसा टंग टंग ऐसा आवाज आ रहा है. तो वो डर डर के धीरे धीरे जाता है, तो देखता है ऐसा बड़ा सा बॉल है, बहुत बड़ा बॉल है, and उसके अंदर there were scrolls, written scrolls. आणि तो बघतो की आत जातो आणि बघतो तर एक मोठा असा भांडा आहे आणि त्या भांड्यामध्ये गुंडाळ्या आहेत, कागदाच्या लिहिलेल्या गुंडाळ्या आहेत. So इसीलिए इसको बोला जाता है the Dead Sea Scrolls. आता म्हणून याला डेड सी स्क्रोल म्हणतात किंवा गुंडाळ्या म्हणतात. Because they were found near the Dead Sea. का, कारण ते जे मृत समुद्र आहेत तिथे सापडण्यात आले म्हणून. And all these scrolls were nothing but the compilation of the book of Isaiah. आणि हे जे गुंडाळ्या होत्या ते काही नसताना पूर्ण यशायाचं पुस्तक जे होतं ना, ते ह्या पानांमध्ये या गुंडाळ्यात लिहिलेलं होतं. Praise the Lord. हालेलुया. प्रभु को धन्यवाद हो उन सेवकों के लिए जिन्होंने बैठ के लिखा. हालेलुया. अगर वो नहीं लिखते तो आज अपने को नहीं मिलता. इसीलिए हम लोग बार बार बोलते हैं तुम भी आदत डाल दो लिखने की. अपनी मेमोरी पे डिपेंड मत रहो, मैं याद रखूंगा. नहीं बेटा, लिखना पड़ता है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पौलाने लिहिलं म्हणून आपल्याला मिळालं, नाही तर नाही मिळतं हे सब. सो एनीवेज तो उनको मिला और आइज़ाया की बुक मिली. ये शोध कसं लागलं, केव्हा लागलं? बिकॉज द शीप वेंट इनसाइड द केव. हा जो शोध आहे कधी लागला, एका मेंढरामुळे. ते मेंढरू आत गेलं म्हणून हा शोध लागला. Similarly, when you go inside your house in your cave Amen. and sit with the Lord, you will find such great treasures. हालेलुया. मग त्याच प्रकारे तुम्ही जेव्हा तुमच्या बंद खोलीत किंवा घराचं जी गुफा आहे त्याच्यात जाता आणि आत जाऊन जेव्हा शोधता तेव्हा अशा अद्भुत गोष्टी तुम्हाला सापडणार आहेत. तुम अंदर जाते हो बिल्ली के समान, लेकिन बाहर आते हो एक सिंह के समान. Amen. चेंज होता है. हालेलुया. ऐसा नहीं कि तुम अंदर जाके बड़बड़ करके आ गए, कुछ नहीं होता. नहीं भाई, अंदर बिल्ली जैसा गया, बाहर सिंह जैसा गया. Amen. ये स्पिरिचुअल रेल में होता है. हालेलुया. आत्मिक जगात असंच होत असतं. सो एनीवेज, सो बहुत सारे लोग बोलते हैं कि आइज़ाया इज रिटन बाय टू पीपल, टू ऑथर्स. मग बरेच लोक असं म्हणतात की यशाया हे जे पुस्तक आहे दोन लेखकांनी लिहिलेलं व्हिच इज आहे, रॉन्ग. पण हे चुकीचं आहे. क्यों बोला वो मैं बताता हूँ, और देखते हैं कि उसके अंदर देखो परमेश्वर का बहुत बड़ा रहस्य छिपा है. सो इफ यू रीड आइज़ाया, सो फ्रॉम चैप्टर 1 ऑल द वे टू चैप्टर 39, जर यशाया तुम्ही वाचलं तर पूर्ण जे पुस्तक आहे यशायाचं पहिल्या अध्यायापासून 39व्या अध्याय, टोटल चैप्टर्स आर 66 इन आइज़ाया. यशायामध्ये संपूर्ण पुस्तक मिळून 66 अध्याय आहेत. चेक करो. ओके, 66. एंड वी ऑल नो द बाइबल इज मेड अप ऑफ हाउ मेनी बुक्स? 66. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की बायबल पण 66 पुस्तकांनी मिळून बनलेलं बायबल आहे. नहीं मालूम रहेगा तो लिख लो भाई. ओके, जर माहिती नसेल तर लिहून घ्या. सो और एक और नॉलेज के लिए बताता हूँ.
हाँ, so first 39 books are Old Testament आता पहिले जे 39 पुस्तकं आहेत जुना करार आहे and remaining 27 are Old Testament. आणि जे बाकीचे उरलेले 27 पुस्तकं आहेत ते नवीन करार आहे. Knowledge clear. अभी इधर देखो, ये Isaiah is almost like a mini Bible. आता हे जे यशाया आहे ना ते पूर्ण जे यशायाचं पुस्तक आहे छोट्या बायबल प्रमाणे आहे. So if you read from Isaiah 1 till 39, जर तुम्ही यशाया पहिल्या अध्यायापासून 39व्या अध्यायापर्यंत you वाचला will read it's only about judgment and judgment God is talking. तर यशाया 39 पर्यंत फक्त न्याय आणि दंड याबद्दलच लिहिण्यात आलेलं आहे. So it is representing the Old Testament. आणि म्हणून हे काय दाखवतं जुना करार दाखवतो. करेक्ट. ओल्ड टेस्टामेंट में देखो न्याय क्योंकि इजराइल लोग पाप करते थे, इजराइल लोग कुरकुर करते थे, न्याय आ रहा है, इजराइल लोग पाप कर रहे, न्याय आ रहा है, बराबर है. नाउ इफ यू रीड द 40th चैप्टर, हाउ डज इट ओपन? आता जर तुम्ही 40वा अध्याय उघडला, यशाया 40 जर उघडला तर तो अध्यायास कसं सुरुवात होतो? कोई पढ़ो. सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा असे तुमचा देव म्हणतो. आमेन. हालेलुया. 39 पर्यंत न्याय खत्म कर दो, शिक्षा दो इनको. लेकिन 40वां वचन जैसे आया, 40वां अध्याय, कंफर्ट, यस कंफर्ट माय पीपल. हालेलुया. सांत्वन द्या, माझ्या लोकांना सांत्वन द्या. So this is the opening of the book of Matthew in New Testament. आणि मत्तईची ही सुरुवात आहे नवीन करारामध्ये. Amen. यहाँ पे टोन चेंज हो गया, अभी अनुग्रह चालू हो गया 40वें अध्याय से. हे 40वा अध्याय मत्तईचं पुस्तक दाखवतं आणि म्हणून अनुग्रह चालू झालेला आहे मत्तईच्या पुस्तकापासून. And if you go all the way down to Isaiah 53, आणि जर तुम्ही सगळ्यात खाली यशाया 53 कडे जाताल, Isaiah 53 is called as the gospel of the Bible of the Old Testament. आणि यशाया 53 हे जे आहे ना जुन्या करारातले जे शुभ वार्ता आहे तिला दर्शविते. So question, Isaiah 53 comes before or after Isaiah 40? आणि हा प्रश्न आहे की यशाया 53 यशाया 40 च्या पहिला येतो का नंतर येतो? मीनिंग क्या है? जैसे ही कृपा का टोन चेंज हो गया, we read about Isaiah 53 which is about the sacrifice of the Messiah at the cross. आणि जसं कृपेचं जे हे येणं आहे ते बदलतं, तसं तुम्ही यशाया 53 मध्ये वाचाल की प्रभूचं येणं किंवा जो मसीहा आहे तो येणार आहे. Amen. हालेलुया. So यहाँ पे दो लेखक ने नहीं लिखा है, it is one book only, but it is God's divine collection that it is shown as a mini Bible. आणि म्हणून लोकांना असं वाटलं की इथे 39व्या अध्यायापर्यंत दंड लिहिण्यात आलेला आहे आणि पुढे दया, म्हणून लोकांना असं वाटलं हे दोन लेखकांनी लिहिलेले पुस्तकं आहेत. तर ते दोन नाही, एकाच लेखकाने पण पवित्र आत्म्याद्वारे लिहिलेले पुस्तक And the आहे. most powerful good news you will find in Isaiah chapter 53. आमेन. आणि सगळ्यात मोठी जी चांगली बातमी आहे यशाया 53 मध्ये तुम्ही वाचताल. और मैं आपको एक और पावरफुल बड़ी खबर देना चाहता हूँ, ओके, बड़ा ब्लेसिंग देना चाहता हूँ, और वो है रैप्चर जैसा. ओके, वचनात लिहिलेलं आहे, लेट द barren say, let the barren rejoice because she shall be blessed with a child. आणि वचनात असं लिहिलेलं आहे की जी वांज आहे तिने उलटा आनंद करावा कारण तिला लेकरं नाहीत म्हणून. Isaiah 54 मतलब यीशु मसीह का क्रूस पे काम होते ही वो 53 में हो गया, 54 में प्रभु अद्भुत आशीर्वाद लिखता है. यशाया 54 मध्ये प्रभू अद्भुत आशीर्वाद लिहित आहे. क्या लिख रहा है? Sing O barren, आणि हे वांज तू आनंदाने उलट गा. you who have not born, break forth into singing. आणि जे आतापर्यंत तुला लेकरं नाही झाले आनंदाने गायला सुरुवात कर. And cry aloud who has not labored with child. आणि अजूनपर्यंत तुला लेकरं नाही झाले तर जोरजोरात रड, हाक मार. Okay, for more are the children of the desolate than the children of the married woman, says the Lord. का कारण जी वाज आहे तिची लेकरं अधिक होतील जिला लेकरं आहेत तिच्यापेक्षा. Amen. हालेलुया. तो चिंता मत करो, ओके, कि मेरे जीवन में आशीर्वाद नहीं है, लाइफ नहीं है, ब्लेसिंग नहीं है, बच्चा नहीं है, ये नहीं है. प्रभु बोल रहा है उल्टा तुम ज्यादा आनंद करो. क्यों? Amen. क्योंकि तुम्हारे बच्चे ज्यादा होने वाले हैं. हालेलुया. तुम्हारे आशीर्वाद ज्यादा होने वाले हैं. हालेलुया. So प्रेयर करते हैं, Lord, we seal these words in the blood of Jesus.
in their life. Amen. प्रभू या वचनांना आम्ही तुझ्या लेकरांच्या हृदयात प्रभू येशूच्या रक्ताने झाकतो, ते अजून फळं देऊ दे प्रभू. I declare this word as seed, which is planted tonight in their spirit, soul, and body. प्रभू या वचनांना मी प्रभू जे तुझ्या रक्ताने सिंचित घोषित करतो, ते त्यांच्या हृदयामध्ये बाबा फळ देतील, अजून रुजवले जातील प्रभू येशूच्या In नावात. Jesus' name we pray. प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करीतो. Amen. आमेन. God bless you. हालेलुया.